So now we are going to discuss the second most important topic of पदार्थ विज्ञान सिरीज, त्याचं नाव आहे आप्तोपदेश प्रमाण. ठीक आहे. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरून एक SQ आपल्याला कन्फर्म येतच असतो दरवर्षी. ठीक आहे. त्याच्यामध्ये आप्तोपदेश का म्हटलेला आहे? आप्त म्हणजेच काय, तर हा दोन शब्दापासून बनलेला आहे. आप्त आणि उपदेश म्हणजे आप्तांनी केलेला उपदेश जो आहे त्याला काय म्हणतो, तर आपण आप्तोपदेश असं म्हणत असतो. यालाच काय म्हणतात, आप्तोपचन किंवा यालाच काय म्हटलेलं आहे, तर आप्तोपदेश म्हटलेलं आहे. ठीक आहे. सांख्यांनी काय म्हटलेलं आहे आप्तोपदेश प्रमाण, तर आप्तश्रुती म्हटलेलं आहे. सुश्रुतांनी काय म्हटलेलं आहे, तर आगम प्रमाण असं त्यांनी त्याला नाव दिले आहे. आता त्याच्यामध्ये पर्याय नाव काय सांगितले आप्तोपदेश प्रमाणाचे, तर आप्तोपदेश म्हटलेलं आहे. आप्तवचन, आप्तश्रुती, शब्द आणि आगम. ठीक आहे. हे सगळे आप्तोपदेश प्रमाणाचे काय आहेत, तर पर्याय नाव आहेत. कधी कधी आपल्याला आप्तोपदेश न म्हणता कधी कधी शब्द प्रमाण म्हणत असतात, कधी कधी आगम प्रमाण म्हणत असतात, तर आपल्याला कन्फ्यूज व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदामध्ये आप्तोपदेशाला का प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आपण काय करत असतो, चिकित्सा कशाद्वारे करत असतो आपण, तर चतुर्विध परीक्षाद्वारे आपण काय करत असतो, कोणत्याही गोष्टीची आधी परीक्षा करत असतो, नंतरच त्याचा आपण उपयोग करत असतो आपल्या चिकित्सेमध्ये. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, यथार्थ ज्ञानी व यथार्थवादी पुरुषाला काय म्हणतो आपण, तर आप्त म्हणत असतो. आणि त्यांच्याद्वारा दिलेलं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण, तर आप्तोपदेश प्रमाण असं म्हणत असतो. तर आपलं जे आयुर्वेद आहे आपल्याला माहिती आहे ते कोणापासून निर्मित झालेलं आहे, तर ब्रह्माजी निर्मित आहे. ठीक आहे. म्हणून आपल्यासाठी कोण आहे, आयुर्वेदासाठी आप्त कोण आहेत, तर ब्रह्माजी काय त्यांच्यासाठी आप्त आहेत. ठीक आहे. आपल्यासाठी कोण आहे, जे आपले गुरु असतात, जे सत्वगुण प्रधान व्यक्ती आहेत ते आपल्यासाठी काय आहेत, तर आप्त आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं यांनी, तर जे आयुर्वेदामध्ये विद्वान लोक आहेत जसे की चरक झाले, चरकजी, सुश्रुत झाले. ठीक आहे. यांनी काय केलेलं आहे, तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून आपल्यासाठी त्यांनी जे नॉलेज आपल्याला दिलेलं आहे किंवा त्यांचं जे ज्ञान आहे ते आपल्यासाठी काय आहे, तर आप्त आहे. ठीक आहे. नंतर इथं काय सांगितलं आहे नेक्स्ट, तर आपण कधी उपयोग करत असतो आता, तर रोगाच्या विशेष ज्ञानासाठी आपण आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान या परीक्षांचा आपण उपयोग करतो. हे चरकाने सुद्धा आपल्याला सांगितलं. आपण आधीच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं की आपण परीक्षा किती प्रमाणाद्वारा करतो, तर चतुर्विध परीक्षा सांगितली आपल्याला. कोणकोणती, प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश आणि युक्ती या प्रमाणांद्वारा काय करत असतो आपण, तर परीक्षा करत असतो. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये त्रिविध परीक्षा सांगितली, द्विविध परीक्षा सांगितली. ठीक आहे. आपण चतुर्विध परीक्षेमध्ये याचा उल्लेख आधी केलेला आहे. नंतर रोगाचे पूर्वरूप, रोगाची दारुणता, साध्यता, चिकित्सा, पथ्याचे ज्ञान. ठीक आहे. म्हणून आयुर्वेदाने काय म्हटलेलं आहे, तर याला मानलेलं आहे आप्तोपदेश प्रमाणाला सुद्धा. आता हा नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे आपला, तर आप्तोपदेश लक्षण स्वरूप आणि आगम प्रमाण म्हणजेच काय. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे, हा जो श्लोक इथे दिलेला आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही लर्न केला तर तुमच्यासाठी चांगलंच होईल. ठीक आहे. आणि याच्यावरती एक कन्फर्म SQ तरी येतोच पेपरमध्ये. दरवर्षी हे क्वेश्चन्स रिपीट होतच असतात की आप्तोपदेशाची लक्षणे व त्याची प्रकार लिहा. ठीक आहे. असा क्वेश्चन आपल्याला येत असतो. याने काय म्हटलेलं आहे आप्तोपदेश लक्षणामध्ये, तर रजस्तमोभ्याम निर्मुक्ता तपोज्ञान बलेन ये येशाम त्रिकालममलम ज्ञानमव्याहतम सदा. यांनी काय म्हटलेलं आहे, तर कोण लोक आपल्यासाठी आप्त आहेत, तर जे रज आणि तमापासून जे काय आहेत, तर मुक्त आहेत. ठीक आहे. ज्यांनी आपल्या तप आणि ध्यानाच्या बलावर ज्यांनी रज आणि तमाला हरवलेलं आहे. ठीक आहे. त्यांना काय म्हणतो आपण, तर सत्वगुण प्रधान जे व्यक्ती आहेत त्यांना काय म्हणतो आपण, आप्त म्हणत असतो. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, येशाम त्रिकालममलम ज्ञानमव्याहतम सदा. यांनी काय म्हटले आहे, जे ते लोक असतात आप्त लोक, यांना त्रिकाळातील ज्ञान म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याच्यातील ज्ञान कसं होत राहते, तर सदैव होत राहते. ठीक आहे. नंतर काय म्हटलं यांनी, तर त्यांनाच काय म्हटलं यांनी पर्याय शब्दामध्ये, आप्ता शिष्टा विबुद्ध असते तेशाम वाक्यम संशय. त्यालाच काय म्हटलं यांनी, आप्त म्हटलेलं आहे, शिष्ट म्हटलेलं आहे, विबुद्ध म्हटलेलं आहे. आपण हे जे टर्म्स आहेत त्याचे मिनिंग पण पुढं बघूया. ठीक आहे. त्यांनी जे सांगितलेलं जे वाक्य आहे त्याच्यावर आपण संशय करू शकत नाही. का, कारण ते कसे असतात, तर रजा आणि तमापासून मुक्त असतात. आपल्याला माहिती आहे ते रजा आणि तमापासून मुक्त असतील तर त्याच्यामध्ये खोटं बोलण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण ते जेही बोलतील, कारण आपल्यामध्ये जी वृत्ती असतात खोटं बोलण्याच्या किंवा आपण जे यथार्थ तत्व पाहतो त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं सांगण्याचं, ते कशामुळे येत असतात, तर रजा आणि तमगुणामुळे. आता त्या व्यक्तीमध्ये रजा आणि तम नसेलच, सत्वगुण प्रधान जर तो व्यक्ती असेल तर त्यांनी सांगितलं ज्ञान कसं असेल, तर यथार्थ ज्ञान असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण मिनिंग बघूयाचं. काय म्हटलेलं आहे, ज्यांनी आपल्या तपस्या व ज्ञानाच्या बलाने जे रजा आणि तमदोषाने मुक्त झालेले आहेत. सेकंड काय म्हटलं, ज्यांना भूत, भविष्य, वर्तमान काळातील ज्ञान निर्बाध रूपात नेहमी होत राहते. नंतर काय म्हटलं यांनी, ज्यांची ध्यानशक्ती कधीही थांबत नाही त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, आप्त, शिष्ट किंवा विबुद्ध असं म्हणत असतो. नंतर आप्तांचे वचन ध्यान कसे असते, तर शंकार हे सत्य ज्ञान असते. ठीक आहे. नंतर रजा आणि तममुक्त असल्याने ते नेहमी काय बोलतात, तर सत्य बोलत असतात नेहमी. जेव्हा ते रजा आणि तमाने मुक्त असतात तेव्हा त्याच्यामध्ये मी आधी सांगितलं तुम्हाला की खोटे बोलण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. ठीक आहे.
म्हणजे तो ज्या व्यक्तीला जसं एखाद्या वस्तूला ज्या रूपात पाहत असेल त्या रूपातच तो तसं ते ज्ञान पुढं सांगत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये राग आणि द्वेषाचा दवलेश नसतो. ठीक आहे. जे ही ज्ञान असते ते कसं असते, निश्चयात्मक असतं, अनुभवपूर्व असतं आणि सर्वांगीण ज्ञान असतं. नंतर नेक्स्ट आपण जी टर्म सांगितलं होतं आप्त, शिष्ट, विबुद्ध. काय तर आप्त म्हणजेच काय, तर ज्यांनी धर्माचा साक्षात्कार केलेला आहे त्याला काय म्हणतो आपण आप्त. तर शिष्ट म्हणजेच काय म्हटलेलं, यांनी आपली तपस्या ज्ञानाच्या बलावर जे कार्य अकार्य जाणतात, हित अहित कशामध्ये आहे आपलं, किंवा नित्य अनित्य जाणतात, त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण शिष्ट. शिष्ट म्हणजेच काय, तर सभ्य लोक जे असतात त्यांना कळतं आपल्यासाठी हित काय आहे, अहित काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये यांनी सांगितले कार्य काय आहे, अकार्य काय आहे. सेकंड काय, विबुद्ध. विबुद्ध म्हणजेच काय, जे आपल्या बुद्धीद्वारे ग्राह्य विषयाचे विशेष ज्ञान प्राप्त करून जे प्रवृत्त होते त्याला काय म्हणतात, तर विबुद्ध असं म्हणत असतात. नेक्स्ट काय आहे, तर आप्तोपदेशाचे प्रकार अकॉर्डिंग टू न्यायदर्शन. किती सांगितले, 2, दृष्टार्थ आणि अदृष्टार्थ. आता दृष्टार्थ म्हणजेच काय, तर ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला या लोकांमध्ये दिसून येतो. सपोज एखादं आपलं असेल की साध्य रोगांवर उपाय आहेत किंवा साध्य रोगाची आपण चिकित्सा करू शकतो, तर हे ज्ञान कसं आहे, तर यात दृष्टार्थ ज्ञान आहे, म्हणजे आपल्याला दिसत आहे जे साध्य रोग आहे त्याच्यावर काय आहे, चिकित्सा आहे. नंतर अदृष्टार्थ. अदृष्टार्थ म्हणजेच काय, ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला प्रत्यक्ष रूपात बाधित होत नाही. जसं की ईश्वर संबंधित जे विषय असतात की मोक्ष मिळतो की नाही, किंवा पुनर्जन्माचा जो कन्सेप्ट आहे, तर हे विषय कसे आहेत, थोडेसे अदृष्टार्थ आहेत, आपल्या दृष्टीच्या पलीकडचे आहेत, त्याला काय म्हणतो आपण अदृष्टार्थ. नंतर चक्रपाणीने काय म्हटलेलं आहे, 2 प्रकारचे म्हटलेले आहे, परमांत ब्रह्मादी प्रणित आणि लौकिकांत प्रणित. तर परमांत ब्रह्मादी प्रणित काय म्हटलेलं आहे, तर वैदिक जे ज्ञान आहे तेच वरतं आपण बघितलं तेच ज्ञान. लौकिकांत प्रणित म्हणजेच काय, तर लौकिक म्हणजे जे रज आणि तम मुक्त लोक आहेत त्यांच्यापासून झालेलं जे ज्ञान आहे ते कसं असते, तर लौकिकांत प्रणित. आणि जे परमांत ब्रह्मादी प्रणित ज्ञान आहे ते कसं असतं, तर अलौकिक आप्तांद्वारा प्राप्त झालेलं ज्ञान. ठीक आहे. वेद आदी जे आहेत, अथर्ववेद वगैरे त्यांनी झालेलं जे ज्ञान आहे ते. नंतर त्याच्यामध्ये शब्दाचं लक्षण दिलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे हा टॉपिकसुद्धा. नेक्स्ट टॉपिक आपल्याला याच्यावरसुद्धा SQ येतो नेहमी. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, तर कर्णेंद्रियाचं प्रत्यक्ष ग्रहण करण्यायोग्य जो गुण आहे त्याला काय म्हणतो आपण, तर शब्द म्हणत असतो. आता शब्दाचे प्रकार यांनी किती सांगितले, 2 सांगितले. कोणकोणते, ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक. ध्वन्यात्मक म्हणजेच काय, तो जो वाद्य सपोज एखादं नोदन असेल, तबला वाजवत असेल तर किंवा पिपाणी वाजवत असेल त्याच्यामधून निघणारा जो ध्वनी आहे त्याला काय म्हणतो आपण ध्वन्यात्मक. नेक्स्ट काय आहे, वर्णात्मक. वर्णात्मक म्हणजेच काय, तर संस्कृत इत्यादी भाषांद्वारा. याच्यामध्ये सुद्धा यांनी 2 टाईप्स केलेले आहेत. काय म्हटलेलं यांनी, सार्थक आणि निरर्थक. सार्थक म्हणजेच काय, तर एखादा प्रॉपर शब्द बनतो त्याच्यापासून, जसं की विज्ञान इत्यादी आपल्याला कळतं की याच्यामध्ये काय अर्थ आहे. निरर्थक म्हणजेच काय, कोणी काहीतरी बोलतं आहे, अ ब क इत्यादी, याच्यामध्ये काही मिनिंग आहे का, काही कळत आहे तुम्हाला याच्यामध्ये की अ ब क काय आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण वर्णात्मक. शब्दामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, सार्थक आणि निरर्थक. ठीक आहे. आता परत त्यांनी नेक्स्ट डिव्हिजन केलेलं आहे, आपल्याला पेपरमध्ये सुद्धा विचारतात वेगवेगळ्या याच्यानुसार. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, आप्तवाक्य शब्दाला तर वैदिक काय म्हटलेलं आहे, ईश्वर उक्त जे सर्व वाक्य आहेत ते वैदिकमध्ये जातात. आणि लौकिकमध्ये काय येतं, प्रमाण आणि अप्रमाण. प्रमाण म्हणजेच काय, तर आप्ताने उच्चारलेली, आणि अप्रमाण म्हणजेच काय, जे आप्त सोडून जे अन्य व्यक्ती आहेत त्यांनी उच्चारलेले जे वाक्य आहेत ते कशामध्ये जातात, तर लौकिक अप्रमाणमध्ये. नंतर न्यायदर्शनाने 2 प्रकार सांगितले आहेत, दृष्टार्थ आणि अदृष्टार्थ. दृष्टार्थाला काय म्हटलेलं आहे, आणि प्रत्यक्ष, आणि अदृष्टार्थाला काय म्हटलेलं आहे, तर ईश्वर म्हटलेलं आहे. नेक्स्ट चक्रपाणीने काय सांगितले, शब्दाचे प्रकार लौकिक आणि अलौकिक. तेच लौकिक आपण बघितलं, आणि अलौकिक म्हणजेच काय, ते ब्रह्मादी वगैरेपासून जे असतील ते कसे असतात, अलौकिक शब्द असतात. नंतर चरकानुसार 2-3 टाईप्स केल्यानंतर संयोगज, विभागज आणि शब्दज. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, दरवर्षी विचारतात, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ठीक आहे. काय म्हटलं यांनी, तर चरकोक्त शब्द लक्षण आणि भेद लिहा. तर चरकाने किती सांगितले याचे भेद, तर 4 सांगितले. कोणकोणते, दृष्टार्थ, अदृष्टार्थ, सत्य आणि अनृत. तर दृष्टार्थ म्हणजेच काय, तर ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला ह्या लोकांमध्ये दिसून येतो. आपण सपोज म्हणू शकतो की श्रोत्रेंद्रियाने कशाचं ग्रहण होतं, तर शब्दाचं ग्रहण होते. तर आपल्याला हे दिसतं पण नॉर्मली आपण जर प्रत्यक्ष आधी प्रमाणाद्वारे जर बघितलं तर आपल्याला कळतं पण की जे श्रोत्रादीने काय होतं, तर आपल्या शब्दादी वगैरेचं विषयांचं ग्रहण होतं. अदृष्टार्थ म्हणजे काय येतं, तर मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात असतो, म्हणजे मोक्ष इत्यादी जे आहे तर ते विषय कसे आहेत आपल्यासाठी अदृष्टार्थ आहेत, म्हणजे आपण बघितलेलं नाही आहे कधी हे, असं आपण फक्त इमॅजिन करू शकतो याला. नंतर सत्य. सत्य काय, तर यथार्थ ज्ञानाचा विषय, जसं की आपण म्हणतो साध्य रोगांवर उपाय आहेत इत्यादी, हे कसं आहे आपल्यासाठी ज्ञान, तर सत्य आहे. आता अनृत. अनृत म्हणजेच काय, हे सत्याचे विपरीत आहे, म्हणजे आपण काय म्हणतो एखाद्याला की अपत्य सेवनाने हानी होत नाही. ठीक आहे. तर हे ज्ञान कसं आहे, तर अनृत म्हणजे हे कसं आहे, खोटं ज्ञान आहे अनृत. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे हे. चरकोक्त शब्द लक्षण आणि प्रकार लिहा. नंतर शब्दार्थ बोधक वृत्ती, याच्यामध्ये कन्फर्म येतो हा क्वेश्चन SQ ला.
PYQ आहे. काय म्हटलेलं आहे शब्दार्थ बोधक वृत्ती, तर वाक्याच्या किंवा अर्थाचा बोध करून देणाऱ्या 4 वृत्ती आहेत. म्हणजे एखादं वाक्य असेल तर ते आपल्याला कशाद्वारे कळतं, तर ते आपल्याला 4 वृत्तीद्वारा कळत असतं. कोणकोणता? अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्यका. आता अभिधा म्हणजेच काय, तर अभिधा हा शब्द 2 वर्ड मिळून बनलेला आहे. कोणकोणतं? अभि प्लस धा. यांनी काय म्हटलं अभिधाला, तर पदाचा आपल्या सरळ अर्थाला प्रकट करणे. सपोज एखादं वाक्य आहे की राम शाळेत जात आहे, ठीक आहे, सरळ वाक्य आहे. याच्यामध्ये केवळ आपल्याला फक्त राम म्हटलं तर आपल्याला काही लक्षात येईल का काय आहे, पण इथं काय म्हटलं यांनी, राम शाळेत जात आहे, म्हणजे आपल्याला त्याचा सरळ सरळ अर्थ कळत आहे की राम शाळेत जात आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय? लक्षणा. लक्षणा म्हणजेच काय म्हटलेलं आहे, तर शब्दशः अर्थ न करता त्याच्या अनुषंगाने वेगळा अर्थ घेणे. ठीक आहे, म्हणजे बोलणाऱ्याला तो अर्थ सुसंगत नाही वाटत. ह्याच्यामध्ये सुद्धा यांनी 3 टाईप्स घेतलेले आहेत, जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहल अजहल लक्षणा. आता जहल लक्षणा म्हणजेच काय, तर तरतम्याने वाक्याच्या शब्दापेक्षा वेगळा अर्थ समजणे. उदाहरण दिलं काय यांनी आपल्या बुकमध्ये, तर गंगा या घोष म्हणजे काय म्हटलं, गंगेवर कुटी आहे. ठीक आहे, तर गंगेवर कुटी असू शकते का? गंगेच्या किनाऱ्यावर कुटी असू शकते. तर आपल्याला कसा अर्थ घ्यायचा आहे आता, तर गंगेच्या किनाऱ्यावर कुटी आहे असा आपण त्याचा मिनिंग घेत असतो. कशाद्वारे? तर जहल लक्षणाद्वारे. सेकंड काय? अजहल लक्षणा. अजहल लक्षणामध्ये काय म्हटलं यांनी, तर शब्दार्थ बरोबर असतोच, परंतु त्याहून व्यापक अर्थही आपल्याला समजतो. उदाहरण काय दिलं यांनी, कुंता प्रविंशंती, असं म्हणजे काय म्हटलं यांनी, भाला घुसत आहे. तर कुंत शब्द काय, तर कुंतधारी पुरुषाचा बोधक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आणि एक्झाम्पल आहे, तुम्ही हे एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. काय म्हटलं यांनी, तर एखाद्याने म्हटलं की कावळ्यापासून दुधाचे किंवा दह्याचे रक्षण कर. तर आपल्याला व्यापक अर्थ काय घ्यायचं त्याच्यावरून, तर दह्यासाठी जेही काही घातक प्राणी असतील त्यांच्यापासून आपण काय करायचं, दह्याचं संरक्षण करते असं आपण त्याच्यामध्ये व्यापक अर्थ घेत असतो. नेक्स्ट काय आहे? जहल अजहल लक्षणा. अजहल लक्षणामध्ये काय येतं, येथे शब्द आपल्या अर्थाच्या काही अंशाला सोडून किंचित अंशाचा फक्त बोध करत असतात. त्याला काय म्हणतो आपण, जहल अजहल लक्षणा. यालाच काय म्हणतात, भाग लक्षणा. ठीक आहे. आणि उदाहरण काय दिलं इथे, सो अयम देवदत्त, म्हणजेच काय, हाच तो हाच देवदत्त. याच ठिकाणी जो स शब्द आहे त्याचा 2 मिनिंग होतो. स तात्काळ विशिष्ट देवदत्त, किंवा अयम म्हणजेच काय म्हटलं आणि येत तात्काळ विशिष्ट देवदत्त, असं त्याच्या प्रकार काय होतं, त्याच्यामध्ये 2 मिनिंग घेता येतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण समजू शकतो. नेक्स्ट काय आहे आपली शब्दार्थबोधक वृत्ती, म्हणजे थर्ड आहे आपलं व्यंजना. व्यंजना काय आहे, तर एक अलंकारिक वृत्ती आहे. ठीक आहे, व्यंगार्थ कृती आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांना, सपोज एखादं उदाहरण दिले यांनी इथे की गंगापदाने काय होते, गंगेचं पावित्र्य, शुद्धता, पुण्यत्व हे गुण आपल्या लक्षात येतं. जेव्हा अभिधा आणि लक्षणा हे दोन्ही शक्तीद्वारा श्रोत्याला जर वाक्याचा बोध होत नसला तर कशाद्वारे होतो आपल्याला त्याचा वाक्याचा बोध, तर व्यंजना या वृत्तीद्वारे होत असतं बोधक वृत्तीले. सपोज इथं उदाहरण दिलं, इंटरेस्टिंग उदाहरण आहे इथे. ठीक आहे, काय म्हटलं यांनी, सपोज एखादा मुलगा आहे, त्याला त्याच्या आईने काय म्हटलं आहे की तू अभ्यास कर, पण तो मुलगा काय करतो, अभ्यास न करता तो काय करतो, खेळायला जातो. ठीक आहे, खेळून आल्यानंतर त्याच्या आईला काय म्हणतो तो की आई मला भूक लागली आहे. ठीक आहे, तेव्हा त्याची आई काय म्हणते, त्याला रागात म्हणते, हो ये तुला चांगलीच गरम पोळी देते. ठीक आहे, तर तो मुलगा काय करतो, त्याच्या आईपासून दूर पडत जातो. म्हणजे त्याला अर्थ करतो त्याच्या मागचा, व तिचा अर्थ करतो की आई काय म्हणत आहे नेमकं. ठीक आहे, तर तो जो मिनिंग आहे त्याच्या आईचा, तो कोणत्या ऋतूद्वारे करतो त्याला, तर तो व्यंगार्थ कृतीद्वारा करत असतो. ठीक आहे. नंतर तात्पर्यरेखा. तात्पर्यरेखामध्ये काय म्हटलं यांनी की काही शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि ते कसे अर्थ असतात, तर मुख्य अर्थ असतात. पण आपल्याला जो प्रसंग आहे त्या ठिकाणी चालू, त्याच्यानुसार आपल्याला काय करत असतो, त्याचा मिनिंग घ्यायचा असतो. सपोज एखादा जेवण करत आहे आणि त्याने काय म्हटलं आहे, आपण ती सेंधव आण आहे. ठीक आहे, आपण त्याला म्हटलं सेंधव आण, तर सेंधवचे 2 मिनिंग होतात, एक घोडा होतो अश्व आणि एक काय होतो, मीठ होतो. तर जेवण करताना जर आपल्याला कोणी म्हणत असेल सेंधव आण, तर आपण काय कन्सिडर करायचं, त्याचं मिनिंग तात्पर्य काय घ्यायचं, तर हा काय सांगत आहे आपल्याला, मीठ घेऊन यायला सांगत आहे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट काय दिलं याच्यामध्ये उदाहरण, इंटरेस्टिंग उदाहरण आहे. हे पण काय म्हटलेलं आहे, सपोज एखादा संकटात असेल आणि तो काय म्हणते, मेलो मेलो असं आपल्याला कुठून तरी आवाज येत आहे. तर आपण जसं बघितलं तर तो मेलेला आहे का, नाही, पण तो काय म्हणते, मला वाचवा, असं त्याच्या मागे काय त्याचा तात्पर्य आपल्याला घ्यायचं आणि त्याला काय करायचं, वाचवायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला त्याचा अर्थ कळत असतो. नेक्स्ट काय आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे टॉपिक आपल्याला. काय म्हटलेलं आहे यांनी, वाक्यार्थ ज्ञानाचे हेतू. किती आहेत वाक्यार्थ ज्ञानाचे हेतू, हे जे टाईप्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन याला करावं लागेल. हे अभिधा, लक्षणा, व्यंजना, तात्पर्यरेखा. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षणामध्ये सुद्धा 3 टाईप्स पडतात. ठीक आहे, हे तुम्हाला थोडंसं करावंच लागेल. नंतर वाक्यार्थ ज्ञानाचे हेतू काय म्हटले, आकांक्षा, योग्यता, सन्निधी आणि तात्पर्यरेखा. आता आकांक्षा म्हणजेच काय असतं, तर एका शब्दाचा जो अर्थ आहे तो दुसऱ्या शब्दाचा आपल्याला अपेक्षेने कळत असतो. म्हणजे त्याच्या 2 जो शब्द आहेत त्यांच्यामध्ये काय असतो, संबंध असतो. ठीक आहे, आपण म्हटलं सुयंक आणि शशांक काय जात आहे, तर शाळेत जाते. ठीक आहे,
तर आपल्याला हा पूर्ण वाक्य काय हे आपल्याला समजत आहे की सुयंक आणि जो शशांक आहे तो काय जात आहे, शाळेत जात आहे. पण फक्त मी तुम्हाला म्हटलं सुयंक किंवा शशांक, ठीक आहे, असं जर आम्ही तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला कळणार नाही नेमकं काय होतं, जे वाक्यार्थ ज्ञान आहे ते होणार नाही, ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये काय म्हटलं आहे, जे इतर पदाची सुद्धा त्याच्यामध्ये आपण अपेक्षा ठेवत असतो त्याला काय म्हणतात तर आकांक्षा, ठीक आहे. सेकंड काय आहे, योग्यता. योग्यताला काय म्हटलेलं आहे तर वाक्याच्या अर्थाला बाधा नसते, म्हणजेच काय योग्यता, किंवा वाक्याच्या अंतर्गत जे प्रयोग आपण शब्दाचा प्रयोग केलेला असेल त्याच्यामध्ये परस्पर अर्थाला सुद्धा बाधा नाही यायला पाहिजे. काय म्हटलं यांनी उदाहरण दिले इथे तर अग्नीने सिंचन करतो, ठीक आहे. आपण नॉर्मली जर बघितलं आपण अग्नीने सिंचन करता येईल का, सिंचन कशाने करत असतो आपण तर पाण्याने करत असतो, पण इथं काय म्हटलं यांनी तर अग्नीने सिंचन करतो, ठीक आहे. म्हणजे हे वाक्य जरी बरोबर असलं तरी हे अर्थदृष्ट्या याच्यामध्ये योग्य नाही आहे, ठीक आहे. नंतर नेक्स्ट काय आहे सन्निधी. सन्निधी म्हणजेच काय म्हटलेलं यांनी तर वाक्यातील पदे अविलंबाने किंवा एकदम सावकाशपणे उच्चारणे, ठीक आहे. म्हणजे एक एक पदाला मध्ये थोडासा अंतर ठेवणे किंवा जास्तच अंतर ठेवणे. उदाहरण ते देतं गाय येत आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हटलं यांनी गाय, आपण एखाद्याला म्हटलं गाय, नंतर खूप उशिराने आपण त्याला म्हटलं की येत आहे, तर त्याला त्याचा अर्थ कळेल का की गाय येत आहे म्हणून, ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये काय म्हटलं यांनी तर सन्निधीमध्ये काय म्हटलं आहे तर वाक्यातील पदे अविलंबाने किंवा उच्चारणे म्हणजेच काय तर सन्निधी होय. नंतर तात्पर्य आपण वरतीच बघितलं होतं, तात्पर्याचा मिनिंग काय तर प्रकरणवशात तात्पर्याचे आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. एक्झाम्पल तेच लिहू शकतो आपण इथे सेंधव आणायचं, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला शक्तिग्रह आणि शक्तिग्रहण वर्णन करा म्हणून. शक्ती म्हणजेच काय तर पदामधील ज्ञान देण्याचा धर्म म्हणजेच काय शक्ती. तर शक्तिग्रह म्हणजेच काय तर शक्तीने प्रत्यक्ष ज्ञान होणे, म्हणजे एखाद्या पदाचा नेमका अर्थ आपल्याला कळणे, त्याला काय म्हणतो आपण तर शक्तिग्रह असं म्हणत असतो. आता शक्तिग्रहाचे साधने आणि उपाय काय काय आहेत तर याच्यामध्ये यांनी किती सांगितले आपल्याला 8 सांगितलेले आहेत की याच्याद्वारे आपल्याला काय होऊ शकतं एखाद्या पदाचा नेमका अर्थ आपल्याला कळू शकतो, ठीक आहे. पहिलं काय दिलं यांनी व्याकरण. व्याकरणामध्ये काय म्हटलं यांनी मूळ धातूला प्रत्यय किंवा विभक्ती लावून जो शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण तर त्याच्याद्वारे आपल्याला एखाद्या पदाचं ज्ञान होऊ शकते. सपोज एखादा आहे व धातू पच, ठीक आहे. पच त्याला जर आपण कन्वर्ट केलं याच्यामध्ये तर काय तो पचती म्हणजेच काय पाचन करणे, तर आपल्याद्वारा त्याला त्या पदाचं ज्ञान होते व्याकरणाद्वारा. तर उपमान. उपमान म्हणजे काय म्हटलं गायीसारखी वनगाय, म्हणजे कोणत्याही प्रसिद्ध वस्तूची दुसऱ्या प्रसिद्ध वस्तूसोबत तुलना करणे, त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला काय होते की त्या वस्तूचं ज्ञान होतं. न पाहिलेल्या वस्तूसुद्धा आपल्याला ज्ञान होतं की ठीक आहे अशी अशी ही वस्तू असू शकते. नेक्स्ट काय कोश. कोश म्हणजेच काय तर समानार्थी शब्दाचा संग्रह, ठीक आहे. याच्याद्वारे सुद्धा आपण एखाद्या पदार्थाचा जो एखादा पद असेल त्याचं मिनिंग आपण शोधू शकतो. नंतर आप्तवाक्य. आप्तवाक्य म्हणजेच काय आप्तपुरुषाच्या वाक्यांनी सुद्धा शक्तिग्रहाचे ज्ञान होते. आता व्यवहार. व्यवहार म्हणजेच काय आपल्यापेक्षा मोठ्या व्यावहारिक कार्याला पाहून शक्तिग्रहाचं त्याला ज्ञान होत असतं. सपोज एखादा मोठा माणूस म्हणत असेल की ही गाय आहे, ही अग्नी आहे, किंवा हे चांदणे आहे, हे झाड आहे, हे मांजर आहे, तर आपण काय करतो त्याच्याद्वारा त्या पदाचा अर्थ ग्रहण करत असतो जेव्हा आपण लहान असतो तेव्हा, ठीक आहे. त्याच्यातलं काय म्हटलं आहे व्यवहार. नेक्स्ट काय वाक्यशेष. वाक्यशेष म्हणजे काय शब्दाच्या संदर्भाने अर्थ घेणे किंवा तो ग्रहण करणे. नेक्स्ट काय म्हटलं आणि विवृत्ती म्हणजेच काय विवरण. म्हणजेच काय म्हटलं ग्रंथात पदाच्या अर्थाचे विवरण केले आहे, त्याहून आपल्याला त्या पदाचा नेमका अर्थ समजत असतो. कधी कधी काही वर्ड्स असतात ज्याची मिनिंग आपल्याला माहीत नसतात, पण जर आपण त्याला ग्रंथामध्ये सुद्धा बघितलं तर आपल्याला त्याचा नेमका अर्थ समजतो की इथे काय काय म्हटलेलं आहे यांनी. नंतर सिद्धपद सान्निध्य. सिद्धपद सान्निध्य म्हणजेच काय तर प्रसिद्ध वस्तूच्या सहाय्याने आपल्याला न कळणारा अर्थसुद्धा समजत असतो की जसं की एखादी प्रसिद्ध वस्तू आहे जसं की गायीसारखी वनगाय, ठीक आहे. आपल्याला गाय तर माहीत आहे, गाय आपण कॉमनलीसुद्धा बघतो, तर त्याला काय म्हटलं यांनी सिद्धपद सान्निध्य, ठीक आहे. शक्तिग्रहाची 8 प्रकार दिले यांनी इम्पॉर्टंट आहे. वायवामध्ये सुद्धा आपल्याला खूपदा विचारतात शक्तिग्रहाचे उपाय लिहा, ठीक आहे. खूप जण लक्ष देत नाही, नंतर त्यांना कळत नाही नेमकं आहे तरी काय, ठीक आहे. एकदम इझी आहे हे. इथे आपला जो चॅप्टर आहे आप्तोपदेश प्रमाण हा संपलेला आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याचे नोट्ससुद्धा तुम्हाला आयुर्नोट ॲपवरती अवेलेबल राहतील, ठीक आहे. थँक्यू.